नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माझीवाडा, मानपाडा व वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र औद्योगिक विकास महामंडळाच्या 12वी जलशुद्धीकरण केंद्र जांभूळ येथे तातडीच्या दुरुस्ती आणि देखभालीची कामं हाती घेण्यात आल्याने पाणी पुरवठा गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर रात्री 12 वाजल्यापासून ते 3 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत 24 तास असा पाणी पुरवठा बंद राहील. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व विभागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवीपाडा, किसननगर नंबर 2, नेहरूनगर तसेच मानपाडा समिती अंतर्गत कोलशेत खालसा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असं आवाहन देखील नागरिकांना करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कर्जत येथे TJSB सहकारी बँकेची 137वी शाखा. नागरी सहकारी बँकात देशात पहिल्या 5 क्रमांकात असलेल्या बहुराज्यीय TJSB सहकारी बँकेच्या 137व्या शाखेचं उद्घाटन TJSB सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि मनुष्यबळ विकास क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ शरद गांगल यांच्या हस्ते सोमवारी 30 ऑक्टोबर रोजी कर्जत येथे झाले. यावेळी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी सुबलक्ष्मी शिराली या उपस्थित होत्या. तसेच बँकेचे संचालक नंदगोपाल मेनन, ॲडव्होकेट प्रदीप ठाकूर, ॲडव्होकेट समीर कांबळे, मधुकर खुताडे, दिलीप सुळे, शैलेंद्र खांडेकर, अनुराधा आपटे, डॉक्टर अश्विनी बापट उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाला कर्जत परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित होते. कर्जतचे नावलौकिक उंचावणाऱ्या व्यक्तींचा उद्घाटन समारंभात बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कर्जत येथील 137व्या शाखेच्या उद्घाटनानिमित्त बोलताना अध्यक्ष शरद गांगल यांनी बँकेच्या स्थापनेपासून ते 137व्या शाखेपर्यंतचा प्रगतीचा आढावा घेत बँकेची ठळक वैशिष्ट्ये सांगितली. तसेच बँकेची ग्राहकस्नेही कार्यपद्धती देखील सांगितली. 53 वर्षात बँकेने सहकार तत्व जपत बँकांमधील बदलांना सामोरे जाऊन नवे तंत्रज्ञान आत्मसात करून ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यावरती भर दिला आहे, असं देखील यावेळी शरद गांगल यांनी म्हटलं.
बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ सुब्बलक्ष्मी शिराली यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली व भविष्यातील बँकेच्या विस्ताराची योजना देखील सांगितली. 137व्या कर्जत शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बँकेचे DGM विनायक नवरे यांनी केलं, तर सूत्रसंचालन AGM विष्णू रानडे यांनी केलं. बँकेची कर्जत येथील ही शाखा ATM सह सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त असून कर्जत रेल्वे स्टेशनला लागून आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. पत्रकारिता करताना पर्यावरण संवर्धनाच्या बहुमूल्य योगदानासाठी जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या GHRT इंडिया आणि एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने पत्रकारिता, पर्यावरण आणि सामाजिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशांत सिनकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवरती जगभरात पर्यावरणाचे महत्त्व वाढीस लागले असून जागतिक पातळीवर त्या दृष्टीने वेगवेगळी पावले उचलली जात आहेत. भारतातही त्याबाबतीत निरनिराळे प्रयत्न केले जात असताना पर्यावरणविषयक जागृती करणारे अभ्यासू पत्रकार प्रशांत सिनकर हे देखील तितक्याच तळमळीने पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली आहे. त्यांना आजपर्यंत अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पत्रकारिता आणि पर्यावरण संवर्धनासाठी जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या GHRTD इंडिया एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने प्रशांत सिनकर यांना मानद डॉक्टरेट दिली आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्याबरोबरच पालघर जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण, आदिवासी पाड्यातील पाणी आणि पर्यावरण संवर्धनाविषयक पत्रकारिता केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. तसेच जर्नलिझम अँड एन्व्हायरमेंट सायन्स या विषयावरती मानद डॉक्टरेट देण्यात आली असल्याची माहिती GHRTD इंडियाचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर HR रेहमान यांनी दिली आहे. हवेचा स्तर खालावत असल्यामुळे ठाणे शहरात धूळ नियंत्रणासाठी बसवण्यात आलेली यंत्रे बंदावस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्ते खोदकामामुळे यंत्राला होणारा विद्युत पुरवठा बंद झाला असून यामुळे ही यंत्रे बंदावस्थेत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात धूळ दिसून येत आहे. असे असतानाच 7 महिन्यांपूर्वी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्याअंतर्गत मिळालेल्या निधीतून ठाणे महापालिकेने शहरात बसवलेली धूळ नियंत्रण यंत्रे बंदावस्थेत आहेत. धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी यंत्रामार्फत पाणी फवारणी करण्यात येते. शहरातील माजिवडा आणि विटावा या सर्वाधिक वर्दळीच्या चौकात प्रत्येकी 2 यंत्र बसवण्यात आली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही यंत्रे सुरू होती. पावसाळ्यात ही यंत्रे बंद ठेवण्यात आली होती. आता पाऊस संपून महिना उलटला तरी ही यंत्रे बंदावस्थेत आहेत. काही वर्षांपूर्वी महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी शहरातील 40 चौकांमध्ये 40हून अधिक धूळ नियंत्रण यंत्रे बसवली होती. या यंत्रांमध्ये विशिष्ट पद्धतीने पंख्याची रचना करण्यात आली होती. 0.5 अश्वशक्ती क्षमतेच्या मोटार आणि प्रक्रियेद्वारे वातावरणातील मानवी आरोग्यास हानिकारक असलेले हवेतील 25 ते 50 मायक्रॉन आकारमानाचे धूलिकण शोषून त्यानंतर हवा शुद्ध बाहेर सोडायची अशी ही यंत्रणा होती. ही यंत्रणा 2 वर्षापूर्वी बंद पडल्यानंतर पालिकेने हा प्रकल्प गुंडाळून नवीन यंत्रणा बसवली. परंतु ही यंत्रेही बंदावस्थेत असल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विटावा येथील यंत्रणा सुरळीत असून माजिवडा चौकातील यंत्रणा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ही यंत्रणा बंदावस्थेत आहे अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभाग प्रमुख मनीषा प्रधान यांनी दिली. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.